आपण निफ्टीचं अनालिसिस करूयात, बँक निफ्टी आणि निफ्टीचं. ठीक आहे, टॉप टू बॉटम हे सगळं मी डिलीट करतो आणि येणाऱ्या वीकमध्ये आपण बघूयात काय चाललंय ते. ठीक आहे, डे मध्ये बघूयात काय झालंय निफ्टीचं. कन्फर्मेशन आपल्याला भेटलेलं ऑलरेडी की निफ्टी फॉल होईल, म्हणजे निफ्टी आता सेलिंगसाठी आहे, बघू शकतो आपण. ठीक आहे, मी तुम्हाला मागच्या वीकमधलं पण अनालिसिस दाखवलं होतं. आपण अनालिसिस कसं केलं होतं, आपण तरी पण स्टार्टपासून अनालिसिस करूया. आता उद्या या वीकमध्ये काय होईल ते बघता येईल. ओके, तुम्हाला मी ऑलरेडी एक लेवल दिले होत्या, त्या लेवलपासून निफ्टी वरती गेलो होतं. ठीक आहे, फॉलिंग होईल चांगलं. मार्केट ऑलरेडी टॉपला आहे. ओके, मी तुम्हाला इथे एक लेवल दिली होती, इथून मार्केट वरती जाईल आणि मार्केटने आपल्याला 200 पॉईंट्स ऑलरेडी दिलेले आहेत. ओके, आणि ते कॅप्चर पण केलं असतील. इथून वरती छोटा स्टॉप लॉस आपल्याला बरोबर 200 पॉईंट्स भेटलेले आहेत. ओके, तर तो उद्या काय आपण बघूयात, उद्या काय होईल. उद्या एक होऊ शकतं, मी बोलल्याप्रमाणे काय झालेलं आहे, मार्केटने लेवल घेतलेली आहे, पण इथं काय झालं, आता चेंज ऑफ कॅरेक्टर झालेलं आहे. म्हणजेच की मार्केट आता सेलिंगला जाईल. कन्फर्मेशन आपल्याला सेलिंगला भेटलेलं आहे ऑलरेडी. निफ्टी एका टॉपवरती आहे, एकदम टॉपला निफ्टी आहे, आणि ऑब्व्हियसली इथून सेलिंगच होईल. इथं मार्केटनं चेंज ऑफ कॅरेक्टर केलेलं आहे, म्हणजेच की ट्रेंड हा चेंज केलेला आहे मार्केटने. ओके, इथे एक वरती लेवल आहे आपली, या लेवलपासूनच मार्केट फॉल होईल. बघूयात उद्या काय होते ते. एका दिवसात निफ्टीला एवढी मुवमेंट भेटणार नाही, बघूयात येणाऱ्या 2-3 दिवसात मार्केट इथपर्यंत मार्केटला, इथूनच मार्केटला फॉल व्हायचं परत. ठीक आहे, अजून एक लेवल आपल्याला भेटते का बघूयात कुठेवरती. एक्स्ट्रीमला मी बोललो होतो तुम्हाला मागे पण, जेव्हा चेंज ऑफ कॅरेक्टर होतो, बाईंग असेल किंवा सेलिंग साईडला असेल, तेव्हा मार्केट एक्स्ट्रीम घेतं. ओके, इथे एक लेवल भेटते आपल्याला, हे लेवल मार्केट घेते का बघूयात. एक एक्स्ट्रीम लेवल आहे, यांच्यावरती कुठली लेवल नाही आहे. मार्केट या दोन्ही पण लेवल घेऊ शकतो. बघूयात म्हणजे आपलं काय होतं. ठीक आहे, तुम्हाला मी सांगितलेलं निफ्टी काय करेल, निफ्टीला वरती तर यायचंच आहे. ठीक आहे, आता उद्या काय होऊ शकतं,
निफ्टी असं पुलबॅक वरती गेलं, इथून फॉल होईल, नाहीतर निफ्टी त्याशी वरती पण जाईल, इथून फॉल होईल. दोन्ही पण लेवल इम्पॉर्टंट आपल्यासाठी. बघूयात कन्फर्मेशन आपल्याला भेटले की आपण सेलिंगसाठी बनवूया. आणि आता सेलिंगच होईल निफ्टीमध्ये, का तर ट्रेंड हा चेंज झालेला आहे. ओके, अजून कन्फर्मेशन पाहिजे असेल आपल्याला स्ट्रॉंग लेवल, तर ही लेवल आहे शेवटची, इथून आपण कन्फर्म करू शकतो अजून जर मोठ्या टाइम फ्रेमवरती बघितलं तर. पण छोट्या टाइम फ्रेमवरती आपल्याला लगेच समजतं की चेंज ऑफ कॅरेक्टर झालाय का, किंवा ट्रेंड चेंज झालाय का, सेलिंगसाठी बघतोय का बाईंगसाठी बघतोय, हे आपल्याला छोट्या टाइम फ्रेमवरती समजतं. तर आपल्याला ऑलरेडी समजलं आहे चेंज ऑफ कॅरेक्टर झालेला आहे, म्हणजे मार्केट आता सेलिंगसाठी जाईल. ओके, आपण बँक निफ्टीच बघूयात. निफ्टीचं तुम्हाला सांगितलं निफ्टी आता सेलिंगला जाईल. निफ्टीला इथं थोडं वरती यायचं आहे आणि तिथून निफ्टी फॉल होईल. दोन्ही पण लेवल तुम्हाला मी दिले, ह्याच लेवलपासून निफ्टी फॉल. शक्यतो निफ्टी पहिलीच लेवल घेईल, बघूयात काय होतं ते. बँक निफ्टीचं पण बघूयात आपण. बँक निफ्टीमध्ये काय झालं ते बघूयात जरा आपण थोडं. बँक निफ्टी पण काय असतं, निफ्टी आणि बँक निफ्टीचा असा प्रॉब्लेम आहे की मार्केटला मुवमेंट नसल्यामुळे मार्केट एवढी अशी वन साइड मूव्ह किंवा एवढं व्हॉल्यूम नाही आहे. सो आपल्याला वेट करायला लागतं लेवलसाठी. आणि आपले लेवल्स कसे काम करतात ते तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलेलं आहे. रिस्क रिवॉर्ड रेशो काय असतो, ठीक आहे. ह्याच्यापेक्षा चांगलं काम आपण फॉरेक्समध्ये करू शकतो, का तर फॉरेक्समध्ये मुवमेंट चांगलं होते. ठीक आहे, आता इथं काय आलं होतं, मार्केटने ट्रेंड ऑलरेडी चेंज केलेला आहे. ठीक आहे, जेव्हा मार्केट ट्रेंड चेंज करतं त्यानंतर मार्केट काय करतं, एक एक्सट्रीम घेतं. आणि मार्केटने एक्सट्रीम घेतलेला ठीक आहे. मार्केटने एक्सट्रीम घेतलेला, मार्केट इथून एक्सट्रीम घेऊन मार्केट फॉल होतं. ठीक आहे, निफ्टीला पण आहे चान्सेस चांगले फॉल होण्यासाठी. इथून मार्केट काय आलंय, फॉल झालेलं आहे. आणि मार्केट लेवल ही कुठली होती, एक्स्ट्रीम लेवल होती, छोटं स्टॉप लॉस. निफ्टीचं टार्गेट काय असेल पहिलं, इथं टार्गेट असेल. इथं बघूयात निफ्टी काय करते उद्या. बँक निफ्टी पहिले टार्गेट मी तुम्हाला देतो, याचं काय अचीव केले मला वाटतं टार्गेट. बघूयात, निफ्टी इथून रिव्हर्स होऊ शकते, बँक निफ्टी इथून रिव्हर्स होऊ शकते. निफ्टी सारखी वरती थोडी झाल्याने तिथून परत फॉल होईल. ठीक आहे, बघूयात हे टार्गेट राहील निफ्टीचं, बँक निफ्टीचं. इथून बघू रिॲक्ट कसं करते मार्केट. हा लो जो ब्रेक केला मार्केटने, हा एक डीपर लो आहे. हा जर मार्केटने जो ब्रेक केला तर ऑब्विसली निफ्टी, बँक निफ्टी आपण सेलला बघू शकतो. ओके, बघूयात उद्या काय होतं. ठीक आहे, तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीचं दोन्ही मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं वर्क होईल आणि काय लेवल असते. ठीक आहे, चालते, थँक्यू.